लोकसभा निवडणुकीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण लाईव्ह मराठी प्रस्तुत राजनीती 2019। नमस्कार, मी सरदार कंदे। लाईव्ह मराठीच्या राजनीती 2019 या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आज आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि जिल्हाध्यक्ष भगवान काटे साहेब, काय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे महाआघाडीनं हातकणंगले मतदारसंघासाठी नेमकी काय तयारी केली आहे? एकंदरीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तयारी ही निवडणुकीसाठी नसतेच। वारंवार शेतकऱ्याच्या प्रश्नाने असणारे आंदोलनं आणि त्या संदर्भात जी काही चर्चा असते त्यामुळे स्वाभिमानी संघटना ही नेहमी चर्चेतच असते। त्यामुळे तो काही प्रश्न आहे, आमची निवडणुकी तयारी करायला पाहिजे असं काय नसतं, पण निवडणुकीत तयारी करणं गरजेचं असतं। त्या पद्धतीनं काँग्रेस, राष्ट्रवादी, इतर सर्वच पक्ष आमच्यावर सोबत आहेत आणि त्यांची सगळ्यांनी आधी मनापासून आम्हाला सहकार्य केले आणि त्या पद्धतीने सगळीकडे सभा, त्यानंतर पदयात्रा आणि कोपरा सभा, ह्या सगळ्याचं अत्यंत चांगलं नियोजन चालू आहे आणि अत्यंत समाधानकारक चित्र आहे। राजू शेट्टी साखर कारखानदारावर टीका करत होते, आज ते राजू शेट्टी साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसतात असा विरोधक आरोप करतायत, तुमचं काय म्हणणं? यामध्ये हे खरं आहे की आम्ही यापूर्वी यांच्या विरोधात होतो आणि युतीसाठी आम्ही युतीबरोबर होतो, पण यामध्ये जी युतीनं आम्हाला आश्वासन दिले त्यामुळे प्रामुख्यानं दोन आश्वासनं होती, एक कर्जमुक्ती आणि दुसरं स्वामीनाथन। या दोन्ही ज्या प्रमुख मागण्या शेतकरी 70% देश हा शेतकरी असणारा आहे, शेतीप्रधान देश आहे आणि ह्या मागण्याकडं या युती सरकारनं पूर्ण दुर्लक्ष केलं। एवढंच नव्हे तर स्वामीनाथन आयोगाची ज्यावेळी मोदींनी सभा घेतल्या त्यावेळी सगळ्या सभेमध्ये म्हणत होते की पहिला ठराव मी करू कर्जमुक्ती आणि स्वामीनाथनची अंमलबजावणी, आणि यांनी मात्र ज्यावेळी कोर्टानं म्हणणं मागितलं त्यावेळी कोर्टात यांनी सांगितलं की स्वामीनाथनची आम्ही अंमलबजावणी करू शकत नाही। हे ज्यावेळी लेखी त्यांनी सांगितलं त्यावेळी आम्ही यांच्या विरोधात गेलो। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचा विषय असेल तर यावेळी ज्यावेळी भूमी संपादनाचा निर्णय झाला आणि शेतकऱ्यांना अधिकारवर वंचित ठेवलं त्यावेळी मात्र राजू शेट्टींनी सभागृहामध्ये त्यांना जाब विचारला मोदींना, आणि ज्यावेळी ह्यांनी रेटारेटी केली त्यावेळी मात्र स्वाभिमानी संघटना यांच्यात बाजू झाली। आणि या मोठ्या पक्षांना जर काय आपल्याला चाप लावायचा असेल तर आपल्याला विरोधातलं सुद्धा आघाडी घ्यायला पाहिजे। त्या पद्धतीनं राजू शेट्टी यांनी जवळजवळ 210 संघटना एकत्र देशातल्या केल्या आणि त्या जी संघटन केलं त्यानंतर या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे त्या एका जी रॅली झाली त्या रॅलीला राहुल गांधी आले होते, शरद पवार आले होते, त्यानंतर सगळ्या इतर पक्ष आले होते, मायावती आल्या होत्या, त्यानंतर आपचे सुद्धा केजरीवाल होते। अशी एवढी मोठी रॅली झाली आणि या अजेंडामध्ये आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे की काही जरी झालं तरी आम्ही तुमच्यावर राहू, पण हे अजेंडामध्ये पाहिजे। त्याप्रमाणे अजेंडामध्ये प्रश्न गाठला आणि नाही झालं। ह्याच्या पुढची गोष्ट अशी आहे, यांनी समजा नाही ऐकलं तर यांना आम्ही स्टेजवर उभा राहून आम्ही सांगतोय की यापुढे ह्या मागण्याकडे शेतकऱ्याला जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर तुमच्या विरोधात सुद्धा आंदोलन उभं राहील। उदाहरणार्थ घ्यायचं झालं की आमच्या विभास पेटाव कारखानदार असतात त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं इथून पुढं प्रश्न तुमच्या बैठकीला आलो, स्टेजवर आलो, मांडीला मांडी लावली म्हणून तुमचा आमचा संघर्ष संपलेला नाही। ज्या वेळी ऊसाच्या दराचा प्रश्न येणार आहे, दुधाच्या दराचा प्रश्न येणार आहे त्यावेळी तुम्हाला चाप लावणार, तुमच्यावर आंदोलन होणार आणि हे आमचं जे काही स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्याला बाधा न होता तुम्ही त्या बाधा न होता आम्ही त्यांच्यात सामील आहोत। यापुढे आंदोलन आमची चालू राहतील। राजू शेट्टी हुकुमशाह आहेत आणि हातकणंगले मतदारसंघामध्ये आता लोकांना बदल हवा आहे असं म्हटलं जाते, तुम्हाला काय वाटतं? यामध्ये हुकुमशहा खुदा वाटतात काय मला माहीत नाही, पण गेली 20 वर्ष आम्ही राजू शेट्टीवर चळवळीत काम करणारी बरीच मंडळी आहोत आणि यामध्ये आम्हाला कधी हुकुमशहा वाटले नाहीत। ज्यावेळी कारखानदाराच्या चर्चा असू देत किंवा इतर कोणतेही आंदोलन असलं तरी त्यावेळी सहभागी होतात। एवढंच काय चालू वर्षी
ज्यावेळी हंगामात आमचं आंदोलन त्यावेळी राजू शेट्टी अधिवेशनाला होते आणि ज्यावेळी आमची काही FRP बद्दल काही चर्चा झाली त्या आम्ही असू दे सावकार मान्यकर असू दे जनार्दन पाटील असेल अशा 2 नंबरच्या फळीतल्या लोकांना त्यांनी अधिकार दिले आणि त्यानंतर आम्ही तडजोडी केल्या. त्यामुळे हुकुमशहा वगैरे आहेत हे विरोधकांना म्हणण्यासाठी आहे. यानंतर कोणताही निर्णय होताना आम्ही राज्य कार्यकारिण्या जिल्हा कार्यकारिण्या सर्वांना एकत्र घेऊनच घेतो. पण ज्यांनी काही स्वार्थासाठी आमच्याकडे आले आणि त्यानंतर त्यांचा स्वार्थ साधला नाही अशा लोकांनी मात्र त्याचा तो भाऊ केला आहे. पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारे ह्यामध्ये त्यांचं खरं नाही आणि त्याचा साक्षीदार मी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचं बोट धरून सदाभाऊ खोत मंत्री झाले आणि हेच सदाभाऊ खोत आज राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या विरोधात मोठमोठ्यानं आरोप करतायत, टीका करतायत. काय उत्तर द्याल? आता मगाशीच्या यापूर्वी मी आता उत्तर दिले की जे काही स्वार्थासाठी लोक आले त्या लोकांना राजू शेट्टी किंवा स्वाभिमानी संघटना कडूच वाटणार आहे. कारण आमचं मुख्य ध्येय स्वाभिमानी संघटनेचं असं आहे शेतकऱ्याच्या हितासाठी निर्णय आम्ही घेतो. शेतकरी हित बघितलं जातं. स्वतःचं हित राजू शेट्टी बघत नाही किंवा आमचे कोणतेही कार्यकर्ते बघत. सदाभाऊसारखे जे नेतृत्व आलं ह्यांना सुरुवातीपासून ते आमचे नेतृत्व त्यांनी केलं पण नंतर मात्र यांना खुर्चीची हाव लागली आणि खुर्चीची हाव ही अत्यंत वाईट आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सदाभाऊ आहेत ज्यांना आत्ता का आमच्यावर काय ते आरोप करतात की मांडीला मांडीला किंवा पूर्वी आंदोलन करत होतो. हे सगळं असताना काही तडजोडी राजू शेट्टींनी स्वार्थासाठी केल्या. यापूर्वी राजू शेट्टींच्या बरोबर सगळ्यात जास्त सदाभाऊ असायचे. मग सदाभाऊला त्यावेळी राजू शेट्टी का वाटले नाहीत की मांडे चुकीचं आहे. प्रमुख तुम्ही त्यांचे जवळचे असतं कार्यकर्ते त्यावेळी चांगलं वाटत होतं आणि आता मात्र तुम्हाला हे जे वाटते की राजू शेट्टी स्वार्थी आहेत आणि आम्हाला शेतकऱ्याचं नुकसान करतात हे त्यांच्या स्वार्थासाठी घेतलेली भूमिका आहे आणि सदाभाऊंना ही महागात पडणार हे नक्की. शेवटी तालुक्यातून आमदार सत्यजित पाटील असतील किंवा विनय कोरे असतील हे सगळे तुमच्या विरोधात आहेत. शेवटी तुमचा कसा काय टिकाव लागणार? नाही कालच मी सांगतो मी शराळ्याला गेलो होतो. शाहूवाडीमधलाच भाग आहे शेवटचा टप्पा येतो तिथं अत्यंत वातावरण चांगलं आहे. याचं कारण असं आहे की तिथं शिराळा भागामध्ये शाहूवाडीमध्ये या सगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांचे एक चित्र आहे की काही जरी झालं तरी शेतकऱ्याचा प्रश्न असा आला की राजू शेट्टीशिवाय सुटत नाही. राजू शेट्टीचे आंदोलन करतात प्रामाणिकपणे करतात ही भूमिका तिथं स्पष्ट सगळ्या मतदारसंघात झालेली आहे. त्याचप्रमाणे शाहूवाडीत आहे. त्यामुळे शाहूवाडीमध्ये अमुक आहे तमुक आहे असं काही नाही. मी आत्ताच आपल्याला सांगतो की शाहूवाडीमध्ये हे गेल्या वेळचं लीड हे राहणारच अशी अवस्था आहे कारण प्रत्यक्ष त्या भागावर रूट लेवलला फिरलेलो आहे मी. हातकणंगले मतदारसंघामध्ये वाळवा इस्लामपूर असा काही भाग येतो आणि तिथंही राजू शेट्टींना विरोध होते. काय तुमचं मत काय? नाही राजू शेट्टींना जिथं निवडणूक आहे तिथं काही लोकांचा विरोध होणं गरजेचं आहे. पण माझं स्पष्ट मत त्यामध्ये मत आहे की राजू शेट्टींचं असणारं कार्य शेतकरी असणारे बांधिलकी याला कुठल्याही अपवाद नाही. कुठलाही नेता असू दे राजू शेट्टीच्यामुळं आम्ही आज बऱ्याच कारखानदार आज आमच्यावर कारखानदार गोड बोलतात म्हणजे आघाडीत आहे म्हणून. पण ह्याच्या उलटा यापूर्वीसुद्धा हेच कारखानदार खाजगीमध्ये मात्र म्हणायचे राजू शेट्टीनं नेतृत्व पाहिजे. मग शेतकरी म्हणून आम्हाला वाटते की राजू शेट्टी पाहिजे पण कारखानदार म्हणून नको. हिथं कारखानदाराची लॉबी जरी असली आणि आज ते स्वतः आमच्याबरोबर आहेत आणि ह्यांच्यापेक्षा राजू शेट्टींचीही प्रतिमा निर्माण झालेली आहे. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं असेल तर लोकांनी ठरवलेलं आहे काही कडवा त्यामध्ये जातीवादाचा सुद्धा प्रचार चालू आहे आणि सगळं चालू आहे पण लोकांनी कुणाला मध्ये ठरवलेलं आहे आणि ही राजू शेट्टी निवडून येणं ही काळाची गरज आहे. हे बऱ्याच म्हणजे बहुतांशी 80% लोकांच्या मनात असल्यामुळे अडचण काय येणार नाही. काही जरी झालं तर राजू शेट्टीचा विजय हा नक्की आहे. कुठल्या संघामध्ये काय झालं हे विषय तुम्ही म्हणताय ते फारसं बरोबरचं चित्र आहे अंतर्गत चित्र तसं नाही आहे. शेवटचे 5 प्रश्न हे सुपरफास्ट आहेत. या प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात किंवा एका शब्दात द्यायची. देशात बहुमत कुणाला मिळेल NDAला का UPAला? नक्कीच महाआघाडीला मिळेल. कोणाला किती जागा मिळतील? भाजप शिवसेनेला किती जागा मिळतील किंवा महाआघाडीला किती जागा मिळतील? निम्म्यापेक्षा जास्त जागा महाराष्ट्रातल्या ह्या आघाडीला मिळणार. कोल्हापूरच्या दोन्ही जागा कोण जिंकेल? दोन्ही जागा आघाडीत जिंकणार हे निश्चित झालेलं आहे. विधानसभेनंतर ही आघाडी कायम राहील का? आत्ताचं चित्र आहे की नाण्याची शक्यता जास्त आहे.
मोदी, गडकरी, राहुल गांधी की आणखी कोणी पंतप्रधान? यामध्ये जो आघाडीचा ठरवेल तो पण राहुल गांधीचं होण्याची शक्यता जास्त आहे. आपण इथं आलात, लाईव्ह मराठीशी बोललात आणि लोकसभेचं कोडं सोडवलं थोडक्यात, याबद्दल धन्यवाद. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.